अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, आंबिवली गावातील नुकसानग्रस्तांची मागणी. गत वर्षातील मे महिन्यात दिनांक 14/5/2024 रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सायंकाळी 5च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. तसेच मोठ्या प्रमाणात वारे वाहत होते. वारा आणि पाण्याचा जोर इतका होता की ग्रुप ग्रामपंचायत माणगावतर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली गावातील सुमारे 50 घरांचे नुकसान झाले होते. गावातील 50% घरावरील कौले व पत्रे उडून गेली होती. तसेच घरातील फर्निचर आणि अन्नधान्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर नुकसानीचे तत्कालीन तलाठी माणगावतर्फे वरेडी यांचे मार्फत नुकसानीबाबत पंचनामे करून तत्काल पुढील कारवाई कामे तहसील कार्यालय यांच्याकडे पाठवण्यात आले. परंतु 10 महिन्याचा कालावधी उलटूनही नुकसान भरपाईची रक्कम नुकसानग्रस्तांना देण्यात आलेली नाही. त्या संदर्भात आंबिवली गावातील सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करून या प्रकरणाकडे आपण जातीने लक्ष देऊन नुकसानग्रस्तांसाठी योग्य तो निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई अदा करण्याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांना आदेशित करावे अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली होती. परंतु अद्याप कोणतेही नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे आंबिवली गावातील नुकसानग्रस्त नागरिकांनी तहसील कार्यालय कर्जत गाठले व झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी तहसीलदार धनंजय जाधव यांच्याकडे निवेदन पत्र देऊन करण्यात आली. यावेळी आंबिवली गावातील नुकसानग्रस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. MB न्यूजसाठी महेश भगत, कर्जत. मे महिन्यामध्ये 14 मेला वारा वादळ झाल्यामुळे पावसाने सगळं पत्र उरवलेली आहेत. तर याचे आम्ही पंचनामा केलेला आहे. तहसीलदार ऑफिस परत आलेला आहे. याचं काही पुढचे प्रोसिजर झालेलं नाही. अजून आम्हाला काही नुकसान भरपाई भेटलेली नाही. तेवढी प्रोसिजर करावा. भरपाई नुकसान की द्यावी आम्हाला. काय नुकसान झालं होतं आपलं? पत्र उरली होती, टीव्ही सगळं नुकसान झालेले आहे. तांदूळ वगैरे सगळं भिजलेले आहेत. नोंद घ्यावी. त्या टायमाला तुम्ही कसं काय केलं, म्हणजे कशी तुमची व्यवस्था झाली राहण्यापाण्याची? कशी आम्ही तशीच पावसामध्ये राहिलो. 5 दिवस अशीच आम्ही पावसामध्ये राहिलो. प्लास्टिक आपण आता ते जे उडलं होतं पत्र्याचं त्यांचं काम केलंय का? काय केलंय? कसं आता करून घेतलंय काम. ते भेटायला पाहिजे ना. त्याचं घेतलंय त्याचं द्यायला पाहिजे ना आम्हाला. आपल्याजवळ एवढे पैसे पाहिजेत. कर्ज काढून घेतले, लोकांकडनं घेतलेले त्यांची द्यायला पाहिजेत. जे आंबिवली गावामध्ये 14 मेला गारपीट झाल्यामुळे सर्व लोकांची पत्रे घर म्हणजे असे कोणाचे पत्रे तर राहिलेच नाही. आणि परंतु काही लोकांना राहण्याची हेच नव्हती राहिली. काही भिंती पण कोसळल्यात. फ्रीज और लाईट पण नव्हती. 4 दिवस लाईट नव्हती तिकडे आंबिवली गावामध्ये. तर आम्ही आता तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. तर त्याची त्यांनी आता दखल घ्यावा आणि जी नुकसानकी झालेली आहे ती त्यांना सगळ्यांना भरपाया मिळावा अशीच आमची मागणी आहे. आम्ही ग्रामपंचायतसाठी पण गेलो होतो. ग्रामपंचायतला पण सांगितलं होतं का पंचनामा केलेला आहे त्याची भरपाई तुम्हाला अजून दिलेली नाही. ते त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे का जेव्हा वरून निधी येईल ती तेव्हा तुम्हाला भेटेल. अजूनपर्यंत त्याची या भेटलेच नाही. तर ते लवकरात लवकर त्यांनी द्यावा हा आमची शासनाकडे विनंती आहे.